Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. उद्धव ठाकरेंबरोबरचा एक फोटो समोर आला आणि मातोश्रीशी संबंधित तो होता, म्हणून त्याच्यावर आजपर्यंत कारवाई होत नाही असा विरोधकांनी आरोप केला आहे. अहो काय आता आहे की सरकार आमचं आहे, महानगरपालिका सुद्धा जे आहे आमचीच आहे सध्या. म्हणजे सरकारच्या उद्धव ठाकरेचा काय संबंध, उगीच असं ऐकून घ्या हो. आणि अशा अनेक लोक जे असतात, हे जे व्यापारी असतात धंदेवाईक, ते नेहमी आमच्याकडे सुद्धा येतात पुष्पगुच्छ घेऊन, काहीतर मिठाई घेऊन फोटो काढतात. माझ्याकडे तर कोणी पण येते फोटो काढतं, मी नाही म्हणू शकत नाही. आता कोण आहे, काय आहे, आपला कार्यकर्ता आहे की नाही हे सुद्धा कधी कधी लक्षात येत नाही. आणि मग अशी लोक असले सगळ्यांकडे त्यांचे फोटो असतात, तर त्याच्यावरून काही इन्फ्लुअन्स काढणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. काय आपण त्याच्यात राजकारण आणण्याचा काही प्रयत्न करू नये, आणि तो कुणाचाही असेल किती मोठा असेल तरी त्याला सजा शिक्षा झाली पाहिजे. छगन भुजबळांचा हा बाईट तुम्ही ऐकला. या बाईटमध्ये छगन भुजबळ उद्धव ठाकरेंची पाठराखण करतायत. खरं तर याआधी सुद्धा एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये छगन भुजबळांनी उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील यांना लोकांची सहानुभूती मिळते असे वक्तव्य केलं होतं. त्याचबरोबर भाजप 400 पार जाईल की नाही याबाबत सुद्धा त्यांनी शंका व्यक्त केली होती. त्यामुळे एक प्रकारे कुठेतरी उद्धव ठाकरेंची पाठराखण करत असताना दुसरीकडे छगन भुजबळांनी त्यांच्या युती सरकारलाच खरं तर घरचा आहेर दिलेला आहे. छगन भुजबळ उद्धव ठाकरेंची पाठराखण का करतायत आणि ते उद्धव ठाकरेंच्या बाजूने का बोलतायत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. नमस्कार, मी राहुल गायकवाड, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे. तर छगन भुजबळांचा हा बाईट नाशिक मधला आहे. खरं तर काल मुंबईमध्ये सुसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला, मोठं वादळ मुंबईमध्ये आलं होतं आणि या वादळामध्ये घाटकोपर मधलं एक भलं मोठा जे होर्डिंग होतं ते एका पेट्रोल पंपावर कोसळलं. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 14 लोकांचा बळी गेलाय, तर अनेक लोक जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार सुद्धा सुरू आहे. या घटनेमुळे खरं तर मुंबईमध्ये अनेक प्रश्न विचारले जात आहेत. जे मोठमोठे होर्डिंग्ज आहेत याच्याबद्दल सुद्धा आता प्रश्न विचारले जात आहेत. अर्थात छगन भुजबळ हे नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते आणि त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारण्यात आला की एक प्रकारे भाजप असेल ते आता उद्धव ठाकरेंना टार्गेट करत आहे, कारण ज्या व्यक्तीने ते अनधिकृत होर्डिंग लावलं होतं ते भावेश भिंडे यांचा एक फोटो उद्धव ठाकरेंसोबत शेअर केला जातोय. राम कदम असतील किंवा किरीट सोमय्या असतील यांनी त्या संदर्भातले आरोप केलेले आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंवर कुठेतरी आरोप केले जातात असा जो सवाल आहे तो पत्रकारांनी भुजबळांना विचारला. त्यावेळेस बोलताना भुजबळ म्हणाले की असा आरोप करण्यात काही अर्थ नाहीये, कारण सरकार आमचंच आहे, महापालिका सुद्धा सध्या आमच्याच ताब्यात आहे, त्यामुळे कारवाई करायचे जे अधिकार आहेत किंवा कारवाई करण्याची जी गरज आहे ती महापालिका असेल किंवा सरकार करण्याची गरज आहे, उद्धव ठाकरेंना यामध्ये टार्गेट करायची गरज नाही असं सुद्धा छगन भुजबळ त्या बाईटमध्ये म्हणाले. त्यामुळे एक प्रकारे त्यांनी उद्धव ठाकरेंची बाजू घेतली. जसं मी सुरुवातीला म्हटलं की याआधी सुद्धा एका मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांना जनतेची सहानुभूती आहे आणि त्यामुळे त्याचा फायदा सुद्धा त्यांना होऊ शकतो असं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलं होतं. आता घाटकोपरच्या घटनेमध्ये जे राम कदम आहेत, जे भाजपचे नेते आहेत, आमदार आहेत, त्यांनी नेमके उद्धव ठाकरेंवर काय आरोप केले होते ते सुद्धा समजावून घेणं महत्त्वाचं आहे. राम कदम यांनी या सगळ्या घटनेनंतर एक ट्विट केलं होतं. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचा एक फोटो शेअर केलेला आहे, ज्याच्यामध्ये भावेश भिंडे हे सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत दिसत आहेत आणि त्यांनी एक कॅप्शन लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं, 14 लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिंडे, श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात मनाला चीड आणणारे हे चित्र. त्या अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचं होतं हे या चित्रावरून स्पष्ट होत आहे. टक्केवारीसाठी कोविड काळातले खिचडी चोर, कफन चोर आजही टक्केवारीसाठी 14 लोकांचे नाहक बळी घेत आहेत. कुठे फेडणार हे पाप असं म्हणत राम कदम यांनी एक फोटो शेअर केला ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे दिसतात आणि भावेश भिंडे सुद्धा त्यांच्यासोबत दिसत आहेत. हा फोटो शेअर केल्यानंतर अनेक आरोप आहे ते भाजपकडनं करण्यात आले. किरीट सोमय्यांकडनं सुद्धा आरोप करण्यात आलेत. जे राम कदम आहेत त्यांनी सुद्धा चौकशीचे आदेश देण्यात यावे असं म्हटलं गेलं होतं आणि याच्यामुळेच एक वेगळं वातावरण निर्माण झालं होतं. त्याच्यावर भुजबळांनी खरं तर त्यांच्याच सरकारला घरचा आहेर दिलेला आहे आणि या होर्डिंग्सवर कारवाई करायला हवी होती. जर ते अनधिकृत होतं त्याच्यावर सरकारने कारवाई करायला हवी होती असं सुद्धा भुजबळ म्हणाले. तुम्हाला आठवत असेल तर याआधी सुद्धा सुहास कांदे आहेत, जे नाशिकचे आमदार आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांनी सुद्धा आरोप केला होता की छगन भुजबळ हे कुठेतरी तुतारीचा प्रचार करत आहेत. अर्थात छगन भुजबळांनी हा आरोप फेटाळून लावला होता, परंतु छगन भुजबळांची नाराजी कुठेही लपून राहिलेली नाहीये. आपण बघतोय की ज्यावेळेस जी नाशिकची जागा आहे ती छगन भुजबळ लढवण्यासाठी इच्छुक होते, अनेक काळ ती जागा जाहीर केली जात नव्हती. भुजबळांनी सुद्धा सांगितलं की अमित शहांनी थेट ही जागा मला लढवायला सांगितलेली आहे, त्या संदर्भातली त्यांनी तयारी सुद्धा केली होती, परंतु बराच काळ गेल्यानंतर सुद्धा ती जागा जाहीर केल्यानंतर जाहीर झाल्यामुळे भुजबळांनी खरं तर त्यातनं माघार घेतली आणि मी निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. अर्थात काही दिवसांनी शिंदेंनी तिथे आपला उमेदवार
जाहीर केला आणि हेमंत गोडसेंना तिथनं उमेदवारी मिळाली आहे. परंतु हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळाल्यानंतर सुद्धा भुजबळांची नाराजी काही लपून राहिलेली नाहीये. अर्थात हेमंत गोडसेंच्या प्रचारात ते फारसे काही दिसले नाहीयेत. त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी त्यांची भूमिका घ्यायला लावली, पण छगन भुजबळ मात्र या सगळ्या प्रचारामधनं आपल्याला बाहेर असलेले दिसतात किंवा त्यामध्ये फारसे सक्रिय नसल्याचं सुद्धा आपल्याला दिसून आलं आहे. दुसरीकडे शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्याबद्दल जी सहानुभूती लोकांमध्ये आहे ती असल्याचं सुद्धा ते मान्य करतात आणि जाहीरपणे हेही सांगतात की कुठेतरी सहानुभूतीचा फायदा हा उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांना होऊ शकतो. दुसरीकडे भाजपने जे 400 पारचा जे नारा दिलेला आहे ते सुद्धा तो सुद्धा पूर्ण करणं कुठेतरी अवघड वाटतंय असं सुद्धा वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलेलं आहे. त्यामुळे खरं तर जेव्हा ही घटना घडली आणि ज्याच्यावरनं भाजपने एक प्रकारे उद्धव ठाकरेंना टार्गेट करायला सुरुवात केली, तर दुसरीकडे छगन भुजबळ हे त्यांची पाठराखण करण्यासाठी आले. त्यांनी उघड उद्धव ठाकरेंची बाजू घेतली आणि अशा पद्धतीने कोणारे आरोप करणं काही योग्य नाही असे त्यांनी म्हटलेलं आहे. असे अनेक लोक आम्हाला येऊन भेटत असतात, अनेक जे बिझनेसमन्स आहेत, व्यापारी आहेत ते येऊन भेटत असतात, ते फोटो काढत असतात. याचा अर्थ त्यांचे आणि आमचे काही संबंध आहेत असं होत नाही आणि त्याचबरोबर असे कोणी फोटो पोस्ट केले म्हणून त्याला कुठेतरी जबाबदार धरणं हे सुद्धा योग्य नाही असं सुद्धा छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे या घटनेमध्ये तरी छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरेंची पाठराखण केलेली आहे. त्यांची गेल्या काही काळातली वक्तव्य पाहतात महाविकास आघाडीच्या बाजूने ते बोलतात आपल्याला असं दिसतं. त्यामुळे येत्या काळात नेमकं काय होतं, त्यांची ही वक्तव्य अशीच राहतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या घटनेबाबत काय वाटतं आणि छगन भुजबळांच्या वक्तव्याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.